तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बॅक नेक डिझाइन करणार आहोत। साडीचं कापड आहे। पहिला आपण पेपर कटिंगवर करूया। बोट नेक आहे, उंची 14 आहे, 1 इंच वाढून 15 घेतली आहे। शोल्डर 7.5 घेतलाय, गळा रुंदी 4 घेतली आहे, मुंडा पण 7.5 घेतलाय। मी आता इथे 3 इंचावर मार्किंग केली आहे। हे बघा बॉक्स पण घेतलाय 3 इंचावर आणि इथे 4 इंच गळा रुंदी घेतली आहे। इथून 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि इथून मी 3.5 इंचावर मार्किंग करते। तर आपण अशी क्रॉस लाईन मारून घ्यायची। आता इकडून तुम्हाला जेवढा गळा पाहिजे तेवढ्यावर मार्किंग करायची। मी 10.5 वर मार्किंग करते आणि इथून पण 4 इंचावर मार्किंग करायची आणि हा बॉक्स करून घ्यायचा आहे। इथे 1.5 इंचावर आणि इथे 3.5 इंचावर ही क्रॉस लाईन मारून घेतली। इथून 4 इंच गळा घेतलाय 10.5, हा इथे बोट नेक घेतलाय 3 इंचावर आणि आता आपल्याला इथून जो तुम्हाला आकार द्यायचा आहे तो द्यायचा। तुम्हाला गोल द्यायचा असेल तर गोल पण देऊ शकता। हे बघा मी गोलच दिलाय किंवा तुम्ही पान गळा पण इथे दिला तरी चालेल। आता आपण आधी हे कटिंग करून घ्यायचं आहे। हे बघा मी सेम घेतलंय। आपण इथे 4 इंचावर मार्किंग करून घेऊया। हे बघा इथून फक्त एवढा आकार द्यायचा आहे, बाकी पूर्ण हे काही कटिंग करायचं नाहीये। हे बघा हे असं बाजूला ठेवून द्यायचं। हे बघा आता हे बाजूला ठेवूया आपण आधी। हे बघा हे असं मार्किंग करून घ्यायचं। इंच शिलाईसाठी ठेवलाय। आपले हे असं तयार झालंय। आता मी साडीचं कापड घेतलंय, त्याच्यावर आपण हे कापड हे ठेवून तेवढं कटिंग करून घ्यायचं। हे बघा आपण इथून शिलाई मारून घेतली आहे। आता हे मी नॉट बनवले। आपण इथून पण शिलाई मारून घ्यायची।
पायपिंग करून घेऊया. पायपिंग किंवा तुम्ही पट्टी पण लावू शकता. गळा हा बघा, आपण गळ्याला शिलाई मारून पलटी मारून घ्यायचे. आता कट द्यायचे. आपला गळा कसा व्यवस्थित झालाय. आता आपण अस्तर जॉईंट करून घ्यायचं पहिलं. आता टक्स मारून घेऊया पहिले. हे बघा, आपलं हे तयार झालंय. आधी आपण लेस लावून घेऊया. मी असं ठेवून घेतलंय आणि मी टाचण्या लावून घेतल्या. आता आपण इथे शिलाई मारून घेऊया आधी. आता आपण इथून शिलाई मारून घ्यायची.
3 3.5 ठेवलंय. साधी आणि सोपी पद्धतचे लटकन बनवलेत मी. आता आपण कमरपट्टी लावून घेऊया. आपली डिझाईन तयार झाली आहे. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.